हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. फुल पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गंगे वया पावनी आलिङ्गन्मरणन्निधान हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण महाराज की जय. सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविले कमल मालिके जणू. मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सतत मी नमस्कारितो. सुप्रसन्न समाधानी निश्चयीच दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सज्जनो, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याचा 14वा सर्ग आज आपण पाहणार आहोत. सर्गाचं नाव आहे संकट निवारण. काय काय पाहिलं आपण? लोणी दही दूध चोरणारा, माखनचोर, राधेशी विलास करणारा, रासक्रीडा करणारा, गोपबालकांशी समरस झालेला, वनभोजन करणारा, कालियामर्दन करणारा, पूतनेचा उद्धार करणारा, कंसाचा उद्धार करणारा, गोकुळावरचं अरिष्ट दूर करणारा, त्यानंतर मथुरेवरचं अरिष्ट दूर करणारा, रुक्मिणीपती, द्वारकाधीश. भगवंताची किती रूप सांगावीत. रूप सांगता सांगता आपण सहज थकू, कारण शेष थकला त्याची गुण गाता गाता. आपली काय तिथे गती आहे. काल नवीन एक तुम्ही अजून पाहिलं की अष्टनायिकांचा पती, आणि हे सगळं असताना पांडवांचा सखा श्रीपती. आता हा सखा काय काय करतो? काल आपण पाहिलं, जे काही सत्कर्म पुण्याचं काम करायचं होतं त्यावेळेला त्यानं पांडवांना सोबत घेतलं. जसं स्वतःलाही भगवंताला रिचार्ज करायचं होतं तसं पांडवांच्याही पदरी काही पुण्य पाडायचं होतं. म्हणून पांडवांना कुरुक्षेत्रावर त्या ग्रहण पर्व काळासाठी भगवंतानं बोलून घेतलं. आणि आजचा जो कथाभाग आहे तो भगवंत संकट कशी निवारण करतो ते सांगणार आहे. नित्याप्रमाणे प्रथम भगवान शंकरांना वंदन करूया. कैलासेति मनोहरे निज पदन्यासैर्मही पावयन्
नृत्योत्क्षेप विकीर्ण पिंगलकचैः संवेष्टयन् अम्बरम् उच्चैस्तालमृदङ्गवादनरतैः संस्तूयमानः सुरैः कुर्वन् ताण्डवमीश्वरो विजयतां न श्रेयसे प्रेयसे। कैलास पर्वत भगवंताचं निवासस्थान, अतिशय सुंदर, अतिशय रमणीय अशा त्या कैलास पर्वतावर कैलासेति मनोहरे निजपदन्यासैर्मही पावयन, पार्वतीच्या संतोषासाठी भगवान शंकर नृत्य करतायत आणि निजपदन्यासैर्मही पावयन, पार्वतीच्या आनंदासाठी तर नृत्य करतायत, पण स्वतः नृत्य करत असताना आपल्या पदन्यासांनी, नृत्य करतानाच्या त्यांच्या चरणाच्या आघातांनी ते पृथ्वीला पावन करतायत। आता नृत्य तांडव आहे ते शेवटी भगवंताचं, जटाभार मोकळा झालेला आहे। नृत्याच्या वेळी जो मोकळा झालेला जटाभार आहे त्याचे केस पिंगट रंगाचे इतस्तः पसरलेले आहेत। नृत्योत्क्षेप विकीर्ण पिंगल कचई, कच म्हणजे केस, संवेष्टयन् अम्बरम, आकाशाला गवसणी घालतायत ते केस, भगवंताच्या जटा आकाशाला गवसणी घालतायत। आणि त्या नृत्याच्या वेळी ताल मृदुंग म्हणजे टाळ किंवा मृदुंग ही वाद्य वाजविण्यामध्ये दंग कोण आहेत तर सगळे देव दंग आहेत। भगवंताचं नृत्य चालू आहे, फार सुंदर श्लोक आहे तो, मला नेमका आठवत नाहीये, पण सरस्वती वीणा वाजवतीये, भगवान विष्णू स्वतः टाळ घेऊन टाळ वाजवत आहे, कुणी तबला वाजवत आहे, कुणी मृदुंग वाजवत आहे, अशी प्रत्येक जण भगवंताच्या नृत्याला साथ देत आहे। आणि ते इतके दंग झालेत, एकतर भगवंताच्या नृत्याला साथ देत आहेत आणि भगवंताची स्तुती करतायत, आणि त्यांचं हे तांडव, भगवंताचं हे तांडव माझ्या प्रेयाला आणि माझ्या श्रेयाला, माझ्या या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी आणि या नंतरच्या श्रेयसाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी कारणीभूत ठरवते तांडव नृत्य। मलाही आशीर्वाद देत जाऊ म्हणून मी त्या भगवान शंकरांच्या चरणी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। वेना कर्मा कान्हो केरी भागू सखू मीरा बहिणा, मुक्ता जणू नव भक्ती या माझे नमन त्यांची आचरणा। केवळ भक्ती बळाने परमेशाजी सती जनाबाई, बसवी जात्यावरती ठेवीत मी तत्पदावरी डोई। देवी वंद्य हल्ल्या पावन चरिता सती रमाबाई, वंदन नम्रतयासी इह परमार्गी जया तुला नाही। आज कालपर्यंत आपण पाहिलं संत मंडळींचं वर्णन केलं, पण फक्त काही पुरुषच संत झाले का? आपल्या या भारतखंडामध्ये तितक्याच गार्गी मैत्रेयी पासून उदात्त चरिताच्या स्त्रिया झाल्या, त्या आज तागायत आहे। आणि केवळ ही सनातन धर्म, ही संस्कृती केवळ स्त्रियांच्या भरोशावर टिकून आहे, कारण संस्काराची जी सुरुवात होते ती आईपासून होते। म्हणून ही हा धर्म, ही संस्कृती टिकवण्याचं जे मूलस्थान मानलं जातं, अशा त्या सज्जन स्त्री हृदयांना हा नमस्कार। वेन्नाबाई, कर्मा, कान्हो, केरी, भागू, सखू, मीरा, बहिणा, अहो विसरलो आपण, यातल्या अनेक जणींना विसरलो, यांची चरित्र सुद्धा माहित नाही। आणि मुक्ता, ह्या जणू नवभक्ती आहेत म्हणले,
नवविधा भक्तीचं प्रतीक आहे. त्या सगळ्या जणींच्या चरणी माझा नमस्कार असो. आणि यांच्यावर कडी करणारी एक जनाबाई होऊन गेली. तिनं तर काय केलं, यांनी तरी भक्ती केली, हिनंही काही कमी केलं नाही. संत सखूबाईसाठी लुगडे गुंडाळिले. भगवंत लुगडं नेसून तिच्या घरी सखू होऊन राहिले. सासूनं बांधलं, ही तर देहानं निघून गेली तिकडे. मनानं देह तेवढा होता तेव्हा भगवंतानं स्वीकारला. आणि भगवंत तिथं सखू होऊन राबले तिच्या घरी. जनाबाईनं तर काय केलं, दळण दळायला बसवलं भगवंताला. आलास ना म्हणे, आता लाव हात जरा, कोणता जड जातो. हा अधिकार होता जनाबाईचा. ह्या तर संत होत्या, पण अजून अहिल्याबाई सारखी पावन चरिता स्त्री होती, जिच्यामुळं या मोठमोठ्या तीर्थस्थळांवर आज आपल्याला शिखरं दिसतात. अशा अहिल्याबाईंना सुद्धा नमस्कार आहे. आणि पावन चरिता सती रमाबाई, रमाबाई माधवराव पेशव्यांची बायको जी सती गेली, ज्ञात सती आपल्याला, आणि पावन चरिता होते. त्यांना सुद्धा या भारतखंडाची, भारतवर्षाची सम्राज्ञीच होती जरूर. माधवराव पेशवे ज्यावेळेस राज्यावर होते त्यावेळेला पूर्ण कटकपासून अटकपर्यंत, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र हिंदू राष्ट्र होतं. हिंदू पदपादशाही शिवाजी महाराजांचं स्वप्न त्यावेळेला खरं साकार झालं. अशा सर्व या उदात्त चरिताच्या स्त्रियांना माझा नमस्कार असो. देवांचे अधिदेव माधव, येत दया जा तप करितालव, वर मिळवाया त्यापासून शाल्व दुर्मती करीत पदारुण. काय झालं, कालपर्यंतचा आपण भाग पाहिला. त्या शाल्वानं इकडं आक्रमण केलं होतं. शाल्व आक्रमण करणार म्हणून त्यानं तयारी केलेली होती. काल आपण पाहिलं की भगवंत तिकडे गेले. हा शाल्व कोण, ते प्रकरण त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं की आंबेनं जो मनामध्ये आपला पती म्हणून निवडला होता, तो हा शाल्व हा मर्तिकावत नावाच्या राज्याचा राजा होता. आणि हा शाल्व दुर्मतीच होता. मुळात त्या सगळ्यांची ही चांडाळ चौकडी होती, जरासंधाधिक सर्वजण. आणि हा शाल्व मग आता याला उट्ट काढायचं होतं कृष्णावर, म्हणून यानं शंकराची तपश्चर्या केली. आता देवांचे अधिदेव माधव, येत तया जा तप करितालव. हे भोळा सांब आहे. थोडी तपश्चर्या केली की हे पावन होत होते. वर मिळवाया त्यांचे पासून, शाल्व दुर्मती करीत पदारुण. त्याचे सगळे प्रिय सहकारी, कंसाधिक त्यावधी मुरारी. म्हणून हरिवर जयला भाया, यत्न करी हा दुर्जन वाया. आता याची सगळी याचा मित्रपरिवार जो होता, कंसाधिक सर्व, जरासंध वगैरे, शिशुपाल सुद्धा, हे सगळे कृष्णानं मारले. मग त्याच्यावर विजय मिळवायचा, कृष्णावर कंसाचा, जरासंधाचा बदला घ्यायचा म्हणून यानं प्रयत्न चालू केले. भगवंताची तपश्चर्या केली. महादेव प्रसन्नही झाले. प्रसन्न होऊन पिनाक पाणी, विमान देई सौभ मनोनी. चढून बळावर जा आकाशी, फेकाया ये आयुध राशी. भगवंत प्रसन्न झाले आणि महादेवानं त्याला सौभ नावाचं एक विमान दिलं. ते सौभावर चढून त्याला आकाशी विहार करता यायचा आणि तिथून जसे पाहिजे तसे बाण किंवा आपली अस्त्र खाली सोडता येत. गर्वाने मग ताठून जाई, जणू न उरले दुर्घट काही. प्रचंड सेना घेऊन संगे, द्वारे वर ये चालून वेगे. गर्वानं ताठून जायचा. त्याला असं वाटायचं की आता काही माझ्यासाठी अवघड उरलेलं नाही. आणि प्रचंड सेना घेतली त्यानं सोबत आणि द्वारकेवरती आक्रमण करायचं म्हणून आला. केव्हा आला हा,
कृष्ण नसे नगरीत अशी ती संधी दुर्जन साधी, बघून विगुणता तनुची जेवी, आक्रमितो की व्याधी, जय हरी सुख कंदा. ज्याप्रमाणे इम्युनिटी नसल्यावर रोग होतो, बरोबर आहे, आपण फार मोठा अनुभव घेतला. रोग प्रतिकारक शक्ती तुमच्या अंगात नसली की तुम्हाला व्याधी उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण द्वारकेत नाही आहेत, ही संधी त्यानं पाहिली आणि आक्रमण करण्यासाठी म्हणून त्यानं ती वेळ नियोजित केली. सन्मुख भावे श्रीकृष्णासी, सौभ बळे ही धीरण त्यासी. सौभाच्या बळावर सुद्धा कृष्णावर आक्रमण करण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. प्रद्युम्नासी गुप्तचरांनी, वार्ता ही कळविली त्वरेनी. त्याचे गुप्तहेर इतके म्हणजे जागते असायचे कृष्णाचे द्वारकेतले, की त्यांनी कृष्ण जरी इथं नाहीये तर प्रद्युम्नाजवळ सर्व कारभार दिलेला आहे. त्यांनी क्षणात ही बातमी आणली की तो चालून येतोय आणि आपली सिद्धता असू द्या. घरी कुणाच्या शिजते काई, ज्ञान असावे भूपती ठाई. चार जयाचे असती मंद, समजावा तो नृपती अंध. कोणाच्या घरात काय शिजतंय हे सुद्धा राजाला माहित पाहिजे. म्हणजे राजा असा निव्वळ गायबाना असून चालत नाही. फार लोकांनी स्वप्न पाहिले राजा होण्याचे, पण भारतीय जनता हुशार आहे. ज्याला कोणाला राजा करायचं हे कळतं लोकांना. आणि ज्या राजाचे गुप्तहेर जर मंद असतील तर तो राजा अंध समजावा. पूर्वी काय होतं, म्हणजे या आधीच्या कालखंडामध्ये की आमचे हे गुप्तहेर आहेत म्हणून त्यांची नावं डिक्लेअर करायची आणि मग ते पकडले जायचे तिकडे पाकिस्तानामध्ये गेल्यावर. आज तसं नाहीये. नाव घेतो, अभिमान आहे त्या माणसाबद्दल. भारतीयाला असावा. डोवाल नाव आहे त्यांचं, अजित डोवाल, सुरक्षा सल्लागार आहेत. आज भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची ताकद नाही, इतकी रणनीती त्या माणसानं आखून ठेवलेली आहे. असं म्हणतात की जगातला एकही देश नाही की जिथे भारताचा गुप्तहेर नाही. हे आपल्याला माहितही नसतं. आपण इथं आज सुखानं जे बसून कृष्ण कथा ऐकतोय ना, त्या अशा लोकांच्या कर्मामुळे. ते सैनिक तिथं उभे राहतात म्हणून आपल्याला हे सगळ्या सुखासुखी. इथं तो पोलीसवाला असतो, तो तिथं रात्रभर ठाण्यात बसून असतो म्हणून तुमची घरं सुरक्षित आहेत. आज आपण इथं बसून असतो, आपल्याला चिंता आहे का? अशी व्यवस्था ज्या राजाची असते तो खरा राजा, अन्यथा अराजक असो. आणि हा प्रद्युम्न सुद्धा कसा होता, चतुरवीर तो तनय रमेचा, बळकट करीतट शीघ्रपुरीचा, हुडी चढविल्या थोर शतग्नी, फेकिता तिजा सुदूर अग्नी. हा रमेचा पुत्र, रुक्मिणीचा पुत्र, जो साक्षात मदनाचा अवतार होता, तो हुशार होता, शूर होता. शूर धीर ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ, धैर्य पण होतं आणि शौर्य पण होतं. त्यानं ताबडतोब नियोजन चालू केलं. आधी तट बळकट करा म्हटलं. तटावर जे हुडी म्हणजे काय, बुरुज, त्या बुरुजावर शतग्नी म्हणजे तोफा चढवल्या. आणि अशा तोफा होत्या की त्या मैल 2-2 मैल अंतरावर गोळे सोडू शकत होत्या, वेध घेऊ शकत होत्या. झणी मिळविली वा यादव सेना, दक्ष करी युद्धास तयाना, बंद करविल्या सर्व ही वेशी, जाये केवळ होत खुणेसी. सगळ्या यादव सेनेला एकत्र केलं आणि प्रत्येकाला आपलं आपलं काम वाटून दिलं. आणि सगळ्या या द्वारकेत प्रवेश करण्यासाठी असलेली जी दारं होती त्या सर्व वेशी बंद केल्या. आणि आत येणं जाणं कशावर व्हायचं तर परवलीच्या शब्दावर, म्हणजे खुणेनं काहीतरी पासवर्ड द्यावा लागायचा.
तो कोडवड दिल्यानंतर त्यांना आत बाहेर करता येत होतं, आणि तो कोडवड नसेल तर बाहेरच्या बाहेरच. अशीच व्यवस्था शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर होती. कुणालाही सहजासहजी आत प्रवेश नसायचा. दूर करी नट नर्तक गायक, वर्ज ठरविले मद्यनी मादक, तहान भुकन झोपतयासी, विशेष जपले स्त्री बालासी. नट नर्तक गायक यांना दूर ठेवलं काही दिवस. म्हणले आता तू ऐशोआराम बस झाले. आणि जे अशी द्रव्य आहेत की ती शौर्याला दूर ढकलून नेबळटपणा अंगी आणतात, अशा मद्यमादक द्रव्यांना सुद्धा दूर ठेवा म्हणून सांगितलं. तहान भूक विसरून प्रत्येक सैनिक कामाला लागला, आणि विशेष करून स्त्री आणि लहान मुलांची काळजी घेण्याचं सांगण्यात आलं. अशी पद्धत होतीच. मुळात लहान मुलं स्त्रिया यांना बाले किल्ल्यामध्ये पाठवलं जायचं आणि बाकी सैन्य बाहेर असायचं. अशी सर्व व्यवस्था त्यानं केली. राहूच्या ग्रहणातून सुटला सूर्य दिवस मावळला, द्वारकेस तई केतकीस जणू आहीचा वेढा पडला, जय हरी सुखकंदा. तिकडं राहूच्या ग्रहणातून सूर्य सुटला आणि तिकडं दिवस मावळला, आणि त्याच दिवशी इकडे द्वारकेवर जणू काही केवड्याच्या झाडाला, केवड्याच्या त्या बनाला सापाचा वेढा पडावा, तसा द्वारकेच्या भोवती या शालवानं वेढा घातला. घोर निशा किती अवसेची, अंधाराने भरली होती, मेघा मागे दडल्या तारा, भये जाहला स्तंभित वारा, रेघतमी काढणे काजळे, गृहगिरी तरु त्या समन वेगळे, विषण्ण हृदया येत निराशा, दिशा जाहल्या उदास तैशा. काय झालं? अमावास्येची रात्र होती आणि तारे सगळे ढगांच्या मागे दडून गेलेले होते. एवढा अंधार होता की त्या अंधारात बाकीची घरं वगैरे यांची चित्र जणू काही काळ्या कागदावर काजळानं रेघा काढल्यासारखी दिसत होती. म्हणजे ओळखू सुद्धा येत नव्हती, एवढा गाढ अंधार होता. विपदे माझी दुर्जन वाचा, तेवी ध्वनी कटू ये गुबडाचा, कोले गाती स्मशान गाणी, टिटवी रडते केविलवाणी. आधीच आपत्ती आणि त्यात दुष्ट लोकांनी टोचून बोलावं हे जसं वाईट वाटतं, तसा हा प्रकार होता. म्हणले आधीच विपदा आलेली होती आणि घोबडांचा गुदकार ऐकू येत होता. कोल्हे रडत होते रात्री. स्मशान गाणी म्हणतात त्यांना, कोल्ह्यांच्या रडणाऱ्या. कुत्रे कोल्हे जे रडतात ते. आणि टिटवी सुद्धा टिवटिव केविलवाण्या सुरुवात करत होती. निशब्दाच्या भयाननाचा, साळ बांधिला रात किड्यांचा, हिंस्र पशूंचे जळते डोळे, कामास्तव या हिलाल झाले. मुळात निशब्दता सुद्धा फार भयंकर असते, आणि अशा निशब्द काळ्या रात्री त्या रातकिड्यांची किरकिर सुद्धा अजून ती भीती वाढवते. जणू त्या रातकिड्यांनी पायात चाळ बांधलेत आणि ते अधिक जोरजोरानं किरकिर करायला लागलेत. आणि हिंस्र पशूंचे जे लाल अंगार झालेले डोळे होते ते दिवट्यासारखे दिसत होते अंधारामध्ये. हिलाल म्हणजे दिवटी. अंधारात वाघाचे डोळे कसे दिसतात किंवा मांजरीचे पहा, फार फार दूर नाही, बैलाचे सुद्धा बघा चमकतात, पण मांजरीचे भीतीदायक दिसतात. तिथं वाघाची मावशी आहे, वाघ सिंहाचे कसे दिसत असते, जणू त्या दिवट्या वाटत होत्या, भीतीदायक दिसत होतं सर्व. रात्री सीत्या जनशाल्वाचे जमले नगरी भवती, पापे बहुधा अंधारातची आपुली कामे करीती, जय हरी सुखकंदा. रात्री ह्या शाल्वाचे सैन्य त्या द्वारिका नगरीच्या भोवती जमले. जणू काही पापी लोक पापाची कामं अंधारातच करतात, म्हणून त्या अंधारात तिथं भोवताली जमले. परंतु त्यांनी काय पाहिलं? सुसज्ज पाहुण परी द्वारका, खल हृदयासी बसला चरका. अरे आपण तर न सांगता, काही पत्ता न लागू देता इथं आलो, आणि यानं तर एवढी सगळी सुसज्जता ठेवलेली आहे. तोंड रणाला गले प्रभाती. मग आता त्यानं म्हणलं रात्री आक्रमण करू नये, आपण सकाळी बघू म्हणले काय किती. आता नेमकं लक्षातही येत नाही किती सैन्य आहे काय.
तोंडरणा लागले प्रभाती, रक्ते रंगीत झाली माती. आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. क्षेम वृद्धी वेगवान विविंध, शाल्वाचे हे वीर मदांध. क्रोधे भिडले यदुवीरांसी, चारु देशमुख जे बलराशी. आणि अशा सुंदर दिसणाऱ्या द्वारकेतल्या वीर अशा धीर अशा सैन्यासोबत या शाल्वाच्या सैन्यांची युद्ध चालू झालं. श्रीहरी ज्या रणविद्या शिकवी, ज्यांना भगवंतानं रणविद्या शिकवली आहे, स्तुती तयांची किती करावी. सिंहासमते करीती विक्रम, विरले रिपुर विपुढे जसा तम. जसा सूर्य निघाल्यावर अंधार निमावा, तसे हे सर्व शाल्वाचे सैनिक धडाधडा कोसळू लागले. कारण युद्ध करणारे, विरुद्ध युद्ध करणारे कोण होते? तर श्रीकृष्णाचे शिष्य होते. प्रद्युम्नाच्या शरसंधाना, मेघवर्षही तुळू शकेना. पक्व फला परिरिपुशिर राशी, सहजतये रचियली महिसी. पिकल्या फळांचा जसा ढीग लावावा, तशी प्रद्युम्नानं आपल्या बाणानं शत्रू सैन्याची मुंडके उडून 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 त्याचा ढीग लावला. एकामागून एक बाण सोडत होता. निज सेना संहार पाहुनी, शाल्व चढे क्रोधाते. प्रद्युम्ने परिसवेच त्यासी, लोळविले शरघाते. जय हरी सुख कंदा. आपल्या सेनेचा संहार पाहून शाल्वाला क्रोध आला आणि त्यानं प्रद्युम्नावर थेट आक्रमण केलं. प्रद्युम्नानं 2-4 बाणामध्येच शाल्वाला घायाळ केलं. शाल्व मूर्छित झाला. हर्षे गर्जे यादव सेना, हरिसैन्याचा पाय ठरेना. शाल्व तोच की सावध झाला, क्रोध येत निवारतयाला. यानं लोक याचे पळायला लागले. आणि तेवढ्यात त्या शाल्वाला पुन्हा मूर्छित अवस्थेमधून जाग आली आणि शाल्व म्हणाला, आता हे काहीतरी बरोबर दिसत नाही, मला वेगळा उपाय केला पाहिजे. आपल्या ठेवणीत असलेल्या गोष्टी वापरल्या पाहिजे. आणि तो ओरडायला लागला मोठमोठ्यानं, म्हणे कुठे तो तुमचा राजा. आता या नालायकाला माहित नव्हता का? सगळं माहित होतं म्हणून तर आला. एरवी कृष्णासोबत समोर येण्याची याची ताकद नव्हती. म्हणे कुठे तो तुमचा राजा, पहा पराक्रम आता माझा. भ्याडपणे का बसला दडुनी, मित्राची मम घेतो उसनी. कुठं दडून बसताय का म्हणले? उंदरासारखा बिळात बसलाय. माझ्या मित्रांची उसनी घ्यायला आलो, ये म्हणा त्याला. याला माहिती आहे तू नाहीच इथं, म्हणून तेवढा जोर जोरात ओरडत होता. सौभा माझी बसे त्वरेने. त्यानं आपलं विमान बाहेर काढलं आणि विमानात बसला. युद्ध करी तेथून मायेने, शस्त्रांचा वरुणी बडी मार. व्याकुळ झाले बहु यदुवीर. आता वरून शस्त्र यायला लागली. आता व्याकुळ झाले द्वारकेतले सैनिक. वीरवर प्रद्युम्नावरती, खले सोडली अमोघ शक्ती. जशी लक्ष्मणावर अमोघ शक्ती सोडली होती ना, तशी प्रद्युम्नावर यानं वरून अमोघ शक्ती सोडली. श्रांत वीर तो त्या घाते, मूर्छित होऊन पडे रणाते. आधीच थकलेला होता, श्रांत झालेला होता आणि वरून हा आघात त्या अमोघ शक्तीचा झाला आणि प्रद्युम्न मूर्छित झाला. सेनानी घायल जाहला, पाहुन यादव सारे. व्यूहल झाले धैर्य गळाले, गर्जती हाहाकारे. जय हरी सुख कंदा. आता आपला सेनानीच आडवा पडलाय म्हणल्याबरोबर घाबरून गेले यादव, विवळ झाले, त्यांचं धैर्य गळालं आणि हाहाकार करू लागला. धावपळ चालू झाली लोकांची. रिपु सैन्याने मग धरिले बळ, अघोर झाले रणते तुंबळ. वीर शोणिते माखून गेले, प्रलय पातला जणू त्या वेळे. आता उलट चालू झालं. आता यादव सेना मरू लागली आणि वीर शोणितानं म्हणजे रक्तानं माखून गेले. असं वाटायला लागलं की पुन्हा प्रलय आला का काय. अजून वीर तो पाहुण मूर्छित. अजूनही प्रद्युम्न उठत नाहीये बेशुद्ध अवस्थेतून. हे पाहिलं त्याच्या सारथ्यानं. रणातुनीने दूर सूतरथ. त्या सारथ्यानं तो रथ रणातून दूर नेला. जलशिंपी प्रद्युम्न मस्तकी, सावध करण्या कुशल दारुकी. आणि त्याच्या मुखावर त्या दारुकानं पाणी शिंपडलं, जाग करण्याचा प्रयत्न केला. घाय बांधिले नीट पुसोनी. त्याचे घाव बांधले. वारा घाली आतुरतेनी,
तदीय यत्ना प्रतियश आले, रौक्मिणे येतो उघडी डोळे. आणि त्याच्या प्रयत्नाला यश आलं, त्यानं हातपाय घास चोळले प्रद्युम्नाचे, त्याचे घाव बांधले, वारा घातला आणि तो उठला. त्या रौक्मिणेयानं डोळे उघडले, रुक्मिणीच्या पुत्रानं डोळे उघडले. बघता निज रथ नसे रणासी. आणि त्यानं काय पाहिलं, माझा रथ रणांगणावर नाहीये, आपण वेगळ्या ठिकाणी आहोत कुठंतरी. राग येत त्या वीरवरासी, यशास हा मम कलंक आहे, मूर्खा केले काय तू आहे. माझ्या यशाला हा कलंक आहे म्हणले, तू असं का केलंस मूर्खा, इथं कशासाठी आणलंस मला. पाठ देऊनी रणा पळावे, शीलन हे वृष्णीचे, भूषण वाटे रणी कराया, स्वागत ही मृत्यूचे, जय हरी सुख कंदा. रणातून पाठ दाखवून पळणं हे आमच्या वृष्णीकुळाचं काही भूषण नाही म्हणलं. आणि मृत्यूचं स्वागत लढता लढता करणं यातच खरं भूषण आहे म्हणले. तू इथं आम्हाला का आणलंस. सूत जुना तू असुनी केवी. अरे तू जुना सारथी आहेस, भुरळ अशी ही तुला पडावी. काय बोलतील यादव माते, कसे दाखवू मुखता ताते. यादव मला काय म्हणतील आणि मी वडिलांना माझ्या तोंड कसं दाखवू. तई सोडिले पुरम हाती. त्यांनी माझ्या भरोशावर हे नगरी सोडून गेलेत. काय तयाचे या अपघाती, धिक पौरुष म्हणती अबलाजन, छे छे लज्जास्पद हे जीवन. वडील काय म्हणतील ते म्हणो म्हणे, पण नगरातल्या बायका मला चितू चितू करतील, धिक्कार करतील माझा, की रणातून पळून गेला म्हणून आम्हाला न वाचवता. त्यामुळे हे लज्जास्पद जीवन नको असं. आणि हा सारथी काय म्हणाला, आयुष्मण व्हा शांत जरासे, कर्तव्यामी नच चुकलोसे, मूर्छित वीरा सांभाळावे, हेच सारथी धर्मा भावे. सारथ्याचा धर्म आहे म्हणले, वीर जर मूर्छित झाला तर त्याला सांभाळलं पाहिजे, त्याला त्या आघातापासून दूर नेलं पाहिजे, त्याला वाचवलं पाहिजे, पुन्हा युद्धासाठी घेऊन आलं पाहिजे. मी माझा सारथी धर्म सांभाळला म्हणले. जाईल कोठे शाल्वाता तो, बघा त्वरे रथ रणात नेतो. कुठवर जाणार आहे म्हणजे तो, मी आत्ताच्या आत्ता, तुम्ही आता सावध झालात, आता मी तुमचा रथ घेऊन जातो रणामध्ये. वधून असे प्रेरिले हयासी, स्फुरण पुन्हा ये यदुवीरासी. आणि असं म्हणून त्यानं घोड्यांना, आपल्या हय म्हणजे घोडे. आज आम्ही दुपारी प्रसाद खाल्ला राघवेंद्राचा, हयग्रीव. तो भगवंताचा अवतार होता आणि त्या अवतारामध्ये भगवंताला हयमुख होतं. आणि म्हणून घोड्याला आवडणारा प्रसाद म्हणून तो प्रसाद केला जातो. चण्याची डाळ असते आणि चणे आवडतात. भगवंतानं नाना अवतार घेतले, त्या हयांना त्यानं प्रेरित केलं. आणि हा आलेला पाहिल्याबरोबर सगळ्या यादवांना पुन्हा स्फुरण चढलं. प्रद्युम्नाने अद्भुत केला विक्रम समरावेशी, प्रलय काळचा रुद्र भयंकर, भासे शाल्व जनासी, जय हरी सुख कंदा. आणि शतपट बलानं, 100 पटीनं त्यानं पुन्हा आक्रमण केलं. तुम्ही सगळ्याजणी बोला, मग मी बोलतो, होऊ देत तुमचंच. चित्त विचलित होतं, दुसरं काही नाही. त्यानं शतपट बलानं त्या शाल्वावर आक्रमण केलं आणि त्याला जणू काही प्रलय काळ आलाय असं शाल्वाला भासायला लागलं. कसा दिसत होता प्रद्युम्न. कमल नयन ते प्रद्युम्नाचे, जणू जाहले कोकणदाचे, तप्त सुवर्णा सममुख सुंदर, वृत्र वधोद्यत जसा पुरंदर. त्याचे कमळासारखे डोळे होते, पण ते कोकणदासारखे झाले. म्हणजे कोकणात म्हणजे लाल कमळ, लाल बुंद झाले रागानं. आणि तापलेल्या सोन्यासारखं मुख सुद्धा त्याचं लाल झालं. कसा दिसत होता, जसा वृत्रासुराला मारताना इंद्र जसा भासला होता, त्यावेळेस इंद्राच्या मुखावर जसा आवेश असेल तसा आवेश प्रद्युम्नाच्या मुखावर होता. विरामा गुणवीर रिपुंचे, बघते झाले सदन यमाचे, शाल्वा बसूनही सौभा माझी, सहनन होई ती शरराजी. त्या सौभावर बसून तो मारहाण करत होता, त्याच्यावर शस्त्र फेकत होता.
पण यानं ते खाली यायच्या आत वरच्या वर ते शस्त्र उडवावं. शतपटीनं त्याच्यावर त्याचा आघात परतून लावत होते. रणविद्येतील त्याची माया आता जाहली अगदी वाया. शस्त्रशिलांचा वर्ष करीतो परिण पोचत असे महितो. त्यानं शस्त्र मारावेत, त्या सौभातून मोठमोठ्या शिळा फेकाव्यात, यानं वरच्या वर फोडाव्यात, बारीक चुरा करून टाकावा. खाली काही पोहोचू दिलं नाही. पाहुण हरले सर्व उपाय शाल्व घेतसे मागे पाय. द्वारावतीची केली दैना कृष्ण करी वर मुख अताना. हा कसा होता शाल्व? म्हणला ठीक आहे, खूप दैना केली. म्हणले मी आता असं म्हणायचं नाही की मी हरतोय, नाही नाही, केली तेवढी दैना खूप झाली. या द्वारकेची आता एवढी दैना केली म्हणले की कृष्ण आता काही तोंड वर कडत नाही. गिरे भीतो टांग उपर, नाही पडलो नाही, आमचे पाय वर केलेत म्हणत. असे धंदे होते. आणि तिथून तो निघाला आपल्या सैन्याला घेऊन. समाधान मानून निज चित्ती असे सैन्य पळाला. मृत्यू असे पाठीस परी की तो चुकला कवणाला. जय हरी सुख कंदा. त्याच्या मृत्यू काही चुकणार नव्हता. हा तिथून तात्पुरता इथून निघून गेला, नाही तर त्याच दिवशी मृत्यू झाला होता. पण तो चुकत नाही, जिथं असेल तिथंच येतो बरोबर. शाल्व पळाला सौभा संगे पाहुण रतिपती धावत मागे. त्याला सौभाचा उपयोग काय झाला? पळायला झाला. आता प्रद्युम्न तेवढ्या वेगानं जाऊ शकला नाही, यानं त्या विमानाचा उपयोग पळून जाण्यासाठी मात्र केला. वेगानं निघून गेला. प्रखर घेऊनी निज करी शक्ती उद्धवजी त्या परियाडविती. प्रद्युम्नानं शक्ती हाती घेतली आणि त्याच्यावर मारा करणार होते, पण उद्धवजी सोबत होते. उद्धवजी म्हणले शांत हो, त्याची वेळ आलेली नाही अजून, होईल त्याचं काय व्हायचं ते. देश काल बल आण विचारी घातक याची नियत मुरारी. म्हणजे त्याची नियत वाईट आहे, तो काय करेल सांगता येत नाही. ती शक्ती चुकवून कदाचित तो पलटवून आपल्यावर टाकेल, म्हणून त्याचा मृत्यू ठरलेला आहे. श्रीकृष्णाच्या हाती मृत्यू होणार आहे. प्रथम पुरीची करी व्यवस्था मदन धरी या वचनी असता. म्हणजे आधी आपली पुरी विध्वंस झाली, तिचा आधी आपण सोय लावूया लोकांची, मग बाकी गोष्टी करू. आणि मदनाला म्हणजे प्रद्युम्नाला हे सगळं मान्य झालं. परत फिरे तो जय जय घोषे स्वागत करती यादव हर्षे. सुवासिनी त्या प्रति ओवाळी कुंकुम रेखुन भव्य कपाळी. सुवासिनीने स्वागत केलं प्रद्युम्नाचं आणि सर्व यादव आपल्या द्वारका नगरीमध्ये परत आले. आणि दुसऱ्या दिवशी तीर्थाहून परतले मुरारी चकित पाहुनी द्वारा नगरी. तारक पीडित इंद्रपुरी सम दिसे दुर्दशा नागरिकाश्रम. तारकासुरानं जशी त्या इंद्राच्या अमरावतीची दैना केली होती तशी दैना भगवंतानं पाहिली. इथं लोक श्रमी झालेले पाहिले आणि भगवंताला नवल वाटलं. काय झालं? आता भगवंताला काय माहित नव्हतं का? पण भगवंताने सगळं जाणून घ्यायचं. तुम्ही काय हे काय सांगतात हे ऐकायचं होतं भगवंताला. ढासळला तट खचले गोपुर ढीग पथी दगडांचे. विशीर्ण झाले उपवन बुजले सर फुलल्या कमळांचे. जय हरी सुख कंदा. जे आपण आधी वर्णन ऐकलं होतं तशी मोठमोठ्याली गोपुरं होती, ती खचली. तट ढासळले होते जागोजाग आणि उपवन विशीर्ण झाले होते. बागा होत्या त्या विशीर्ण झाल्या होत्या. कमळांची जी तळे होती ती उद्ध्वस्त झाली होती. दारी येता श्री मधुसूदन प्रद्युम्नाने केले वंदन. खाली घालित मान परंतु शब्द फुटेना भव्य हेतू. अतिभीतीनं त्यानं मान खाली घातली आणि त्याला एकही शब्द फुटना बापासमोर. परी सात्यकी कथित सगळे शौर्य कसे मदने गाजविले. पिता धरी मग तयास हृदयी धन्यवाद इतरासही देई. सात्यकीनं सांगितलं की प्रद्युम्नानं कसं शौर्य दाखवलं ते. आणि मग त्या प्रद्युम्नाला भगवंतानं आपल्या हृदयाशी धरलं आणि भगवंत काय म्हणाले? खंत न मानावी थोडीही अपयश हे नच दूषण काही. कर्तव्या परिभावे तत्पर सोडून पाणी सर्वस्वावर. अपयश हे काही दूषण नाही. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात ना, तुम्ही प्रयत्नाला तर चुकला नाही,
असेच प्रयत्न करत राहा म्हणले. अपयश येत राहतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. काही हरकत नाही म्हणले, अपयशाला आनंद आहे, पण तुम्ही कर्तव्याला चुकला नाहीत यात सर्व काही आलं. प्रयत्न हाची धर्म नराचा, यश अपयश हा खेळ विधीचा, समाधान वा धैर्य चढवना, काळ ही मग हो केविलवाना. तुमचं समाधान किंवा तुमचं धैर्य जर चढलं नाही तर काळ सुद्धा केविलवाना होतो. वास्तु विशारद कुलका करवी, कोट गोपुरे निर्मित नवी, नगर दिसे ते पुन्हा मनोहर, देह जसा काया कल्पोत्तर. आपले कुलक म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर टेक्निशियन्स, आर्किटेक्ट, तंत्रज्ञ बोलवले आणि पुन्हा जशाच्या तशी ती द्वारका उभी केली. जशी पूर्वी होती तशीच. जणू काही आयुर्वेदात जे कायाकल्प नावाचं एक औषध असते, एक चिकित्सा असते, ती केल्यानंतर पुन्हा माणूस तरणा होतो किंवा ताजा तवाना होतो, तशी ही द्वारकापुरी पुन्हा पहिल्यासारखी झाली. शाल्ववधाची करी प्रतिज्ञा, सहगे उणवीरा समयज्ञा, निघे मर्तिकावत नगरीसी, शासित होता शाल्वजीएसी. ओरिसा बिहार भागामध्ये ही मर्तिकावत नावाचे नगर होतं. त्या शाल्वाचं भगवंतानं प्रतिज्ञा केली की आता मला शाल्वाचा वध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. शाल्वन रूपासी प्रजा तेथली, त्रासून गेली होती, आपुला म्हणून किती सोसावी, यथेच्छ वर्तन रीती, जय हरी सुख कंदा. राजा आपला होता पण नीट वागत नव्हता, म्हणून लोक तिथलेही कंटाळून गेले होते. किती सहन करावं, लोक त्रासून गेले होते. आदर नुरलाल वधर्माचा. आता हे कंसाचेच भाईबंद. जशी त्या मथुरेची अवस्था होती, जशी त्या मगध देशाची अवस्था होती, तशीच याच्याही देशाची अवस्था होती. आदर नुरलाल वधर्माचा, उदो होतसे नवरीतींचा, भ्रांत कल्पना प्रेरित सेवक, लोभ मत्सरे पूरित शासक, गळचेपी हो व्यक्तिमताची, मान जाहली वस्त्रांनाची. कुणाला आपलं मत व्यक्त करता येत नव्हतं, लोकांना अन्न वस्त्र मिळत नव्हते. सीमा केली महर्गतेने, काय करावे वदा प्रजेने. महागाई, महर्गत म्हणजे महागाई, महागाई वाढली होती. लोकांनी काय करावं, लोक सुद्धा वाट पाहत होते. मूर्त धर्म त्या श्रीकृष्णाची, इच्छित होते म्हणून मनासी, तोच येतसे कळता चालून, सर्व लोक गेले आनंदून. आता तोच यायला लागलाय. श्रीकृष्णाचीच आशा होती यांना, यावं भगवंतानं आणि आमचा उद्धार करावा, आणि तोच यायला लागलाय. शाल्वावर हल्ला करण्यासाठी म्हणल्यावर सर्वजण आनंदून गेले. लावून शाल्व परी तो मानुनी अभय, शाल्व परी तो मानुनी अभय, सागर तीरा घेई आश्रय, लावून नियमा त्या राज्यासी, सिंधू तटी खल धरी त्वरेसी. हा शाल्व आधीच भिवून, आता ओडिसा भागापासून समुद्र जवळ आहे, आजची जगन्नाथपुरी वगैरे जो भाग सांगितला जातो तिथे त्या भागात, हा समुद्र तटावर जाऊन थांबला. भगवंतानं परस्पर याची नगरी ताब्यात घेतली आणि तिची व्यवस्था लावली. व्यवस्था लावली म्हणजे काय, कुणातरी चांगल्या माणसाच्या हाती ते नगरी दिली. समर होत घनघोर ते थमग लंकेवर ती जेवी, दात खाऊनी हरिवर कर कर, युद्ध करी मायावी, जय हरी सुख कंदा. जसं लंकेवर युद्ध झालं होतं राम रावणाचं, तसंच हे युद्ध झालं. हा करकर दात खाऊन हरिवर चढून यायला लागला. दुष्ट म्हणे तो श्रीकृष्णासी, तदा कुठे लपला होतासी, बरा आता आलास येतवर, झेप किडा घे जसा दिव्यावर. भगवंताला म्हणायला लागला, मी आलो होतो तुझ्या नगरावर आक्रमण करायला, त्यावेळेस कुठे गेला होतास तू, आता बरा आलास म्हणले. जसा एखादा किडा दिव्यावर झेप घ्यायला येतो तसा आता तू जळून मरणारच म्हणले. मग देशावट वधिले कपटेसी, प्रिय शिशुपाला राजसभेसी. त्या जरासंधाला कपटानं मारलंस म्हणले, शिशुपालाला राजसभेत मारलंस. घेईन आता त्यांचे उसने, मुकुंद हासे उपहासाने, तव शक्ती या धावपळीनी, मने मुरारी येत कळोनी. भगवंत फक्त एवढं म्हणाले, तुझी धावपळ केलीस त्याच्यावरूनच तुझी शक्ती लक्षात आली म्हणले. पळून आलास ना ते तू किती शक्तिवान आहेस ते कळालं म्हणले. आणि तुझी त्या इतक्या वेळ उपेक्षा केली म्हणले मी, ते मला चुकल्यासारखं वाटतंय. तुझी उपेक्षा करण्या माझी, चूक होय ती वारीन आजी. आणि ती चूक आज निवारणार आहे म्हणले मी.
शस्त्रास्त्रांचा करी खल मारा, व्यर्थ गिरीवर जणू जलधारा, माया त्याची कुठून हरिते, भूल पाडण्या समर्थ होते. भगवंतावर शस्त्र चालवायला लागला. पर्वतावर जणू जलधारा पडाव्यात तसे भगवंताच्या अंगाला ती चाटत सुद्धा नव्हते शस्त्र. काही फरक पडला नाही भगवंताला. पळून जात तो पाहुण अंती, फेकुनिया निज चक्रा, कृष्णे वधिला शाल्व पडे जव, कृष्णे वधिला शाल्व पडे शव, जलात सुख हो नकरा, जय हरी सुख कंदा. पळून जात असताना पाहिलं भगवंतानं आता हा पळायला लागलाय. काय भगवंतानं स्वतःचं चक्र फेकलं आणि त्या शाल्वाचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं उडून समुद्रामध्ये पडलं. समुद्रात पडलं आणि आनंद कोणाला झाला? त्या मगरींना आनंद झाला, खायला भेटलं म्हणून. नक्र म्हणजे मगरी. हर्ष जाहला यादव वीरा, व्योमण पुरले जय जयकारा, वाजविती सुरमुदे नगारे, महितोषली खल संहारे, गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतानं शाल्वाचा वध केला, जय जयकार झाला, आकाशातून नगारे वाजायला लागले आणि पृथ्वी सुद्धा त्या खलांचा संहार झाला म्हणून पुन्हा एकदा आनंदित झाले. आता भगवंतानं काय केलं? दुष्टवधाचे सरे प्रयोजन. भगवंत म्हणाले दुष्टांचा वध करण्याचं जे कारण घेऊन मी इथं आलो होतो ते आता संपलं. विनाशायाचे दुष्कृताम माझ्यासाठी आता संपलं. म्हणून दुष्टवधाचे सरे प्रयोजन, करी प्रतिज्ञा मग मधुसूदन, शस्त्र करी न च धरीण आता मी, साक्ष अब्धिगिरी सविता व्योमी. भगवंतानं प्रतिज्ञा केली की याच्यानंतर मी शस्त्र हातात धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. भगवंतानं काय सांगितलं? आता मी शस्त्र हातात धरणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार आहे. परित्राणाय साधूनाम संपलं, परित्राणाय साधूनाम करायचंय, विनाशाय दुष्कृताम आता माझ्यासाठी आटोपलं होतं. आणि भगवंताने शपथ घेतली की याच्यानंतर आता मी युद्ध करणार नाही, शस्त्र उचलणार नाही. उरले जे ते अर्जुन हाती, सांगेन मी तो केवळ युक्ती. आता जे काय उरलंय ते अर्जुनाच्या हाती करून घ्यायचे, मी फक्त युक्ती सांगणार आहे. कृतार्थ करुणी स्नाने सागर, परत निघाला श्री करुणाकर. त्या पूर्वेकडच्या सागरामध्ये, पश्चिम तटावर हे राहत होते. पूर्वेकडच्या सागरामध्ये, ज्याला गंगा सागर म्हणलं जातं, बंगालचा उपसागर वगैरे मान्य नाही, गंगा सागर म्हणावं. इकडच्या सागराला काय अरबी समुद्र म्हणतात, तो सिंधू सागर. गंगा सागर, सिंधू सागर आणि हिंदू सागर असे 3 समुद्र आहेत आपल्या बाजूला. आपण इंग्रजांनी दिलेली नावं आपले अनुकरण करतो. सिंधू ज्या भागात मिळते तो सिंधू सागर, गंगा ज्या भागात मिळते तो गंगा सागर. अशा त्या गंगा सागरामध्ये भगवंतानं स्नान केलं आणि भगवंत पुन्हा द्वारकेला निघाले. दीन हाक तो काणी आली, आणि भगवंत द्वारकेत पोहोचले आणि त्यांना एक हाक ऐकू आली, धाव धाव रे हे वनमाळी. हाक कोणाची होती? निघे कुठून मग धीर हरीला, इतर जनासी विस्मय झाला. भगवंताला काही धीर निघाला नाही. बाकीच्यांना वाटलं भगवंत काय असे कावरे बावरे झाले. द्रुपद सुतेची हाक असेती, विटंबणे ते भिवनी, कौरवपतीचा नीचपणा तो, प्रेरक जासी शकुनी जय हरी सुख कंदा. ती हाक होती द्रौपदीची. धाव धाव रे हे वनमाळी म्हणली. आणि भगवंत का तिनं हाक मारली होती? तिची विटंबना चालू झालेली होती कौरवांच्या दरबारामध्ये. आणि कुणामुळं? त्या शकुनीनं तो सारीपाट मांडला होता आणि खेळ चालू झाला होता द्यूताचा. तिथे असे की घडले होते. काय घडलं होतं तिथं? शकुनी म्हणाला सुयोधना ते, पाहिले सना पांडव वैभव, सावध हो वासरले कौरव. तिथं काय घडलं होतं? ते शकुनी म्हणला त्या दुर्योधनाला
तू पाहिलंस ना त्या पांडवांचं वैभव, हे काय योग्य नाही म्हणले. तू आत्ताच सावध हो, नाहीतर कौरव संपले. शकुनीनं आग लावली. भाग दिला ती त्यासी अर्धा, गणितानच माझिया विरोधा. माझा विरोध असताना सुद्धा तुम्ही त्याला अर्धा भाग दिलात. सर्प सोडिले कसे मोकळे, जतु सदनी ज्या तुम्ही दुखविले. शकुनी काय म्हणला दुर्योधनाला, अरे त्या लाक्षागृहात आपण त्यांना जाळलं होतं, पण असे जखमी झालेले साप तुम्ही अर्धवट कसे सोडले? पुन्हा तरी मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता ते पांडव उलटतील बरं. तुझ दिसले ना क्षेत्रावरती, लोक सर्व ही धर्मा भजती. तुला आता ते आपण कुरुक्षेत्रावर गेलो होतो, तिथं पाहिलं ना, तुझ्याकडे लोक येत नव्हते. धर्मराज करत होते लोक. कपट असे हे त्या काळ्याचे, तोच वाढवी महत्व याचे. त्या काळ्याचं कपट आहे म्हणले. तो कृष्ण त्यांच्या साथीला आहे, त्यांचं महत्व वाढवतोय. तो चढला सम्राट पदावर, तू हाती बांगड्या तरी भर. राज्य हरी ते करून तातडी, अथवा मोल तुझे बघ कवडी. ते म्हणले एक तर त्याला तो सम्राट पदावर बसलाय, आता तुला एकच काम आहे म्हणले दुर्योधना, तू बांगड्या भर. एक तर त्यांचं राज्य हिसकाटून घे, नाही तर तुझे कवडी मोल किंमत आहे. युद्धाचा उपयोग आजना, जननच्या पुल्या मागे. धाड निमंत्रण धर्मासी तू, द्यूत मिशे अनुरागे. जय हरी सुखकंदा. गोड गोड बोल, अनुराग. आणि त्या आपल्या मागं काही आता लोक नाहीत म्हणे, आपल्या मागं मतदान नाहीये, मग आपल्याला वेगळं वेगळं बोलावं लागेल. आता सध्या तेच चाललंय. लोक त्यांच्या मागं नाही म्हणून ते एक पोपट सोडलेला आहे महाराष्ट्रात, आणि एक कावळा सोडलेला आहे वर केंद्रात. ते बगबग 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 करत राहतात. तसेच यांचाही कार्यक्रम होता. आता लोक मागं नाहीत, मग असा मार्ग अवलंबायचा. म्हणजे गोड बोल, आणि त्यांना इथं द्यूत खेळण्यासाठी बोलू ना. सर्व हिरावून घेऊ द्यूते, हात कोण मम धरील येथे. मान्य करीते खलस दुर्योधन, मार्ग वाकडे धरिती दुर्जन. द्यूता वा बाहिले रणाजर, नान म्हणावे क्षत्रे त्यावर. यातून धर्मा आवड होती, तीच जाहली घातक अंती. सर्व घेऊ म्हणले हिरावून, माझ्या हाती कोणी हरणार नाही, मी जिंकणाराच आहे द्यूतामध्ये. काय होतं, यानं आपले पासे जे होते शकुनीनं, त्याच्या बापाच्या हाडाचे बनवून आणलेले होते. त्याच्या बापानं त्याला त्याचा तसा वर दिलेला होता की म्हणले तुला जे पाहिजे ते दान पडेल. तू 2 म्हणला 2, 4 म्हणले 4, 6 म्हणले 6, जे पाहिजे ते तुला पडेल. आणि म्हणून याला एवढी स्वतःवर खात्री होती की मी विजयी होणार. आणि काय असतं, एक नियम असतो युद्धासाठी आणि द्यूतासाठी. जर कोणी बोलावलं समोरच्यानं तर त्याला क्षत्रियानं ना म्हणू नये, असा शास्त्र नियम होता. म्हणून हा नाही म्हणला नाही, आणि त्यात धर्माला द्यूत खेळण्याची आवड होती, म्हणून हा हो म्हणला. ठीक आहे म्हणले, आले. तीच जाहली घातकांती. नको त्या गोष्टीची आवड घातक होते. धन गजवाजी गेले वैभव. आधी धन हरले, मग हत्ती हरले, मग घोडे हरले, सगळं वैभव हरले. आनंदाने फुलले कौरव, धृतराष्ट्रासी कौतुक भारी. काय मिळाले अंधविचारी. काय जिंकलं, कोण जिंकलं, किती जिंकलं, या आंधळ्यानं सारखं विचारावं. राज्य ही सारे हरला शेखी, कपटासी तो धर्म अनोखी. बंधू सह मग पणास लावी, घडती घटना कशी टळावी. आपल्या भावांसहित स्वतःला सुद्धा पणाला लावलं. दुर्योधन दुःशासन शकुनी नीचपणाने हसले. धीरण सोडी धर्मा अजून, रत्न मौलिक उरले. जय हरी सुखकंदा. दुर्योधन दुःशासन शकुनी नीचपणाने हसले, आणि धर्मा म्हणले धीर का सोडतोस, अजून खेळू शकतोस. तुझ्याजवळ एक रत्न आहे, अमौलिक रत्न आहे. पाचाची जी तुमची भार्या, जोड जी चाणच सौंदर्या. ती मृदुलांगी लावपणासी, हरता होईल अमुची दासी. तुमच्या 5 जणांची जी बायको आहे म्हणले, ती द्रौपदी, जिच्या सौंदर्याला तुलना नाही, तिला इथं पणावर लाव. होय म्हणाला खिन्न युधिष्ठिर,
भीमा ये संतापणावर. हा हो म्हणाला, पण भीमाला राग आला. भीम सहदेवाला म्हणाला, भलते करीतो हा विचारे, सहदेवा झणी आण निखारे. हात जाळीतो धर्माचे या, खेळे लावून पणास वजाया. परी अर्जुने बहुप्रयासी, आवरिले त्या वायुसुतासी. सहदेवा जाऊन निखारे आण, याला नाद लागलाय म्हणले धर्माला, ते द्यूत खेळण्याचा, याचे हात जाळतो. पण आणि स्वतःची बायको पणाला लावतो, जाया पणाला लावतो म्हणजे. मग अर्जुनानं तेवढ्यात अडवलं, म्हणले नाही, हे धर्मनीतीला योग धरून होत नाही. म्हणून भीम शांत झाला. द्युती हरला पुन्हा युधिष्ठिर, सभेत सज्जन वदती हर हर. लोक शिवशिव शिवशिव म्हणाले. सज्जन जे होते ते म्हणाले वाईट झालं, द्रौपदीला सुद्धा हरले. मद चढला असे अंधसुताना, जा पांचाली सभेत आना. हे म्हणाले जा त्या पांचालीला सभेत घेऊन या. दुःशासन धावला त्वरेने, अधमाधम मनुकाय. केस धरून तिज फरफर ओढी, खाटिक जैसा गाय जय हरी सुख कंदा. दुःशासन धावला अधमाधम. या दिवशी सांगितलं, सासऱ्याचा मामाची मदत घेऊन हे केलेले धंदे त्यांनी. आत गेला आणि ती द्रौपदी तिच्या सदनामध्ये बसलेली होती. तिथून तिच्या केस हातात धरले आणि तिच्या केसाला धरून फरफरा ओढत, जणू काही खाटीक गाईला ओढून नेतोय असं त्यानं फरफर फरफर ओढत तिला आणलं राजदरबारामध्ये. करी विनवण्या बहुपांचाली, नराधमा त्या दयान आली. सूर्यन पाहू शकला जीते, ओढीत तिजसी भर रस्त्याते. असूर्य स्पर्शा म्हटलं जातं स्त्रियांना, कुलीन स्त्रियांना. सूर्याला जरी पाहायचं तर तिनं तिचा पडदा बाजूला केला, पदर बाजूला केला, तरच ताकद होती सूर्याची सुद्धा स्त्रियांना पाहण्याची. अशी ती द्रौपदी पडद्याशिवाय कधी बाहेर पडत नव्हती. आणि त्या द्रौपदीला यानं भर सभेमध्ये फरफर ओढत आणलं. सभेद केली उभी मानिनी, सभ्या बोलत ती त्वेषाणी. थोर वृद्ध जन बसले येथे, काय सर्व हे संमत त्याते. ती त्वेषानं बोलायला लागली. भीष्म पितामहासारखे, द्रोणाचार्यासारखे थोर थोर लोक इथं बसलेले आहेत, त्यांना हे मान्य आहे का म्हणली. भीष्म द्रोणा धृतराष्ट्रा हे, कशी साहता विडंबना आहे. क्रुद्ध पाहते निज भरत्याते, ते खाली वळविती मुखाते. आणि रागानं ती आपल्या नवऱ्यांकडे पाहायला लागली. त्यांनी बिचाऱ्यांनी आपली मान खाली घातली. बुद्धिमते ती वदे भामिणी, प्रश्ना उत्तर द्या मम कोणी. दास असे जो स्वयेच झाला, कसा पणा लावीत पराला. जो स्वतः दास झाला तो मला कसा काय पणाला लावू शकतो म्हणली. त्याची काय माझ्यावर सत्ता आहे. आज्ञापतीची असली तरीही टाकुनिया सुगुणासी. सदोष वर्तन करीन नचमी, होईन केवी दासी जय हरी सुख कंदा. नवऱ्याची जरी आज्ञा असली तरी दासी होणार नाही म्हणली कोणाची. मी सदोष वर्तन करणार नाही. विचार पडला भीष्म द्रोणा, पेच कठीण तो कोण सुटला कोणा. नियम एकदा जो स्थापियला, जरी प्रसंगी तो दोषाला. तरी मोडणे उचित नसे तो, रीतीला तो घातक होतो. समाज धारण नियमे होते, व्यक्तिस्तव कधी मोडू नये ते. हे धर्म पाळणारे लोक होते. म्हणले एकदा नियम केला तो जर आपणच मोडला तर हीच रीत पुढे पडते आणि लोक नियम मोडायला लागतील. हे धर्मासाठी काही चांगलं नाही. कुणी न शकले उत्तर देऊ, भीमा झाले गिळुके खाऊ. आवरीत परित्यासी अर्जुन बोलत खोचून मग दुर्योधन. मी वागतसे धरुणी नियमा. दुर्योधन म्हणायला मी नियमाला धरून वागतोय. विरोध माते कोण करीमा, मय भवनी मज हासत होता. अवसर लाभे मजसी आता. तुम्ही तिथं हसलात ना म्हणलं इंद्रप्रस्थात, मला आज माझी संधी आहे आणि मी नियमाला धरून तुम्ही हरलात म्हणून तुमची बायको आणली म्हणले. कर्ण म्हणे वीरा दुःशासन. कर्णाची नीचता बघा. कर्णावर कादंबऱ्या लिहिल्यात लेखकांनी आणि त्या कादंबऱ्या वाचून लोकांना कर्ण दानशूर वाटतो. नीच होता, नीच. काय म्हणला कर्ण. कर्ण म्हणे वीरा दुःशासन,
हिचे त्वरे घे लुगडे फेडून, लाज कशाची दासी लाया, ही तो वस्तू उपभोगाया. दासीला कशाची लाज आली मला, लुगडं फेड तिचं. विकर्ण ठाके उभा म्हणाला, गरजून तो गुणराशी, धर्म विवाहे परिणत पत्नी, कधी नच होईल दासी, जय हरी सुख कंदा. एक चांगलं लेकरू होतं फक्त त्या धृतराष्ट्राला, ज्याचं नाव होतं विकर्ण. तो फक्त म्हणला की चुकीचं करताय तुम्ही हे, जी धर्मविवाह झालेली पत्नी असते कोणाची, ती दासी कधीच होऊ शकत नाही. सुयोधनाये शुद्धी वरतू, अनर्थास हे होईल हेतू. हे दुर्योधना, तू शुद्धीवर ये म्हणले, तुझा अनर्थ होईल असं करशील तर. विदूर वदे परी कुणी न माने, नीचन वळती उपदेशाने. जसं त्या भावानं सांगितलं तसंच विदुरानं सुद्धा सांगून पाहिलं. आणि हा कर्ण करी धिक्कार तयांचा, विकर्णाचा आणि विदुराचा धिक्कार करायला लागला कर्ण. काम उसळला अंधसुताचा, सभेत करुणी उघड मांडी उघडी, म्हणे बैस चल येथे धगडी. तो निर्लज्ज दुर्योधन स्वतःची मांडी उघडी करून, वामांक डावी मांडी जी बायकोला बसण्याची जागा असते, तिला म्हणला इथं ये, दगडी आहेस, नीच स्त्री आहेस म्हणले तू, इथं बस. भीमाला मात्र राग आला. भीम भडकला कालाग्नी सम, बसेल तेथे भव्य गदामम. त्याच मांडीवर गदा बसल म्हणले तुझी. म्हणे गरजुनी थांब खलालव, चुरा करीन या मांड्यांचा तव. थांब म्हणले तुझ्या इथंच मांड्यांचा चुरा करतो. पुन्हा शांतवी त्यासी अर्जुन, पुढे पापमती हे दुःशासन. अर्जुनानं पुन्हा शांत केलं, आता ही वेळ नाही म्हणले हे करण्याची. आणि हा दुःशासन पुढे आला. घाली सतीच्या निरीस हाता, कुणी न उरला ती जशी त्राता. तिच्या मिराला हात घातला. घट्ट धरोणी वसना हाते, ओरडली साध्वी ती. अंत किती बगसी गोविंदा, भडके वनवा भवती, जय हरी सुख कंदा. हे व्रजनाथा हे यदुनाथा, कोण तुझ्या विण आता अनाथा. धाव धाव हे करुणा मूर्ते, गांजितात रे दुर्जन माते. गोपी प्रिय हे नाथर माधव, भवनाशण करुणा घन केशव. हाकन माझी काय कुये, होशी का हरी निष्ठुर हृदये. धाव धाव शरणागत वत्सल, टाहो फोडी ती भय विह्वल. कृष्ण हाच की ध्यास तियेसी, मोकलीन हरी निज भक्तासी. तिनं हाका मारणं चालू केल्या भगवंताला. तुकाराम महाराज त्या धाव्यांमध्ये म्हणतात, कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविले. दीनानाथा ब्रिद सांभाळी, दीनानाथा ब्रिद सांभाळी आपुले. नको पाहू केले पाप पुण्य. मी काय पाप पुण्य केलं ते पाहू नकोस, माझ्यासाठी धावून ये भगवंता. आर्ततेनं ओरडायला लागली. काय अवस्था असेल त्या द्रौपदीची. आणि तिची ती अवस्था भगवंताला तिकडे कळाली. आपण म्हणतो रोज, कौन कहते है भगवान आते नाही, द्रौपदी की तरह बुलाते. तिच्यासारख्या आर्ततेनं बोलवल्यावर भगवंताला यावंच लागलं. आणि मोरोपंतांनी त्या अवताराला वस्त्रावतार म्हणलं. कथा माग असा आहे, शिशुपालाचा वध केला भगवंतानं, आणि भगवंताला ते सुदर्शन चक्र फिरल्यामुळं भगवंताच्या बोटाला जखम झाली. आणि चिंधी मागण्यासाठी भगवंताची जखम बांधण्यासाठी, चिंधी मागण्यासाठी नारद मुनी सुभद्रेकडे गेले बहीण म्हणून. सुभद्रा म्हणाली, मी भरजरी पितांबर नेसलेली आहे, हे काही फाडून चिंधी देण्यासाठी नाही, माझ्याजवळ काही चिंधी नाही म्हणे, माझ्याजवळ फाटकं वस्त्रच नाही. तिथून निघाले नारद मुनी आणि द्रौपदीकडे आले. आणि द्रौपदीला म्हणाले, असं असं झालंय, कृष्णाचं बोट कापलंय. तिनं भरजरी पितांबर टरटरा फाडला आणि भगवंताला चिंधी बांधली. ती चिंधीच भगवंतानं राखी सारखी मानली आणि भगवंतानं हा वस्त्र अवतार घेतला. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून.
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, ये बढे तयाचे माझ्यावरी ऋण, रक्ताच्या नात्याने उमगेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोच भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जे करीती जगीला भाविण, प्रीती जे करीती जगीला भाविण, करी लाभाविण प्रीती, हे केवळ भावा बहिणीमध्ये. आणि त्या द्रौपदीनं तेव्हा दिलेली जी चिंधी होती त्यासाठी भगवंतानं वस्त्र अवतार धारण केला. भगवंत प्रत्यक्ष आले नाही, भगवंतानी आपल्या वस्त्र अवतारानं लाज राखण्या पतिव्रतेची, वसने पुरवी बहुमोलाची, एक ओढिले त्या दुष्टाने, दुजे आत चमके ते जाने. एक ओढावं आणि त्याच्या मागून दुसरं भरजरी वस्त्र त्याच्या मागून निघावं. दुःशासन ओढी ईर्षेने लुगड्या मागून लुगडी, व्यर्थ परिश्रम साली काढून, केळन होते उघडी. जय हरी सुख कंदा. केळीचा बुंदा जसा एकानंतर एक साल काढत जावं, आत पुन्हा पुन्हा साल निघावी, पण केळ काही उघडी होत नसते, तसं दुःशासन ईर्षेनं लुगडी ओढत होता, लुगड्या मागून लुगडी ओढत होता. पर्वता एवढा ढीग लागला, परंतु ती काही उघडी झाली नाही. सभा भवन भरले वस्त्रांनी, चिंब जाहला खल घामानी, अंती थकुनी बसला खाली, सतेज वसनावृत पांचाली. आणि शेवटी थकून बसला आणि शेवटी जे तिच्या अंगावर जो पितांबर होता तो पाहून त्याला हात लावण्याची सुद्धा याला हिंमत झाली नाही. प्रभाव दिसला पतिव्रतेचा, अंधा दसका बसे भयाचा. त्या अंधळा असून सुद्धा त्याला काहीतरी दिव्य झालंय असं धृतराष्ट्राला जाणवलं आणि तो देखील चरकला मनामध्ये. भावी अनर्थातून तनयासी, वाचविण्या तो म्हणे सतीसी. आणि पुढे अनर्थ होणार असं त्याला जाणवलं, म्हणून तो त्या द्रौपदीला म्हणाला, वत्सल हृदये सती द्रौपदी, मला क्षमा कर मी अपराधी. हा सुद्धा धृतराष्ट्राचा कुटीलपणा आहे. हूड असे मतपुत्र सुयोधन, कृती तयाची मनात ना आनन, स्वतंत्र अससी तू पांचाली, माग हवे ते मजया काली, करीना आदर तवाज्ञेचा, अन्यथा नाही होईल वाचा. तिला म्हणाली, तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. काय आता ही मागत हीची उत्सुकता सकलासी, म्हणे द्रौपदी दासपणातून मुक्त करा भरत्यासी. जय हरी सुख कंदा. तिनं बाकी काही मागितलं नाही, राज्यासह पांडव मुक्त करा म्हणली नाही, केवळ पांडव मुक्त करा असं म्हणली. का? सिंहवणी मोकळे असावे, साह्य कुणाचे कशास व्हावे. सिंह राणामध्ये मोकळा पाहिजे म्हणली, काही गरज नाही त्याला राज्य स्थापन करण्यासाठी, तो त्याच्या ताकदीवर करू शकेल. कशामुळे? मृगेंद्रता स्वयमेव तयासी, वरिते मोहुण शौर्य बलासी, नाभिषेको न संस्कार सिंहस्य क्रियते वणै, विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता. त्याच्याजवळ स्वयमेव मृगेंद्रता आहे, तो सिंह आहे म्हणली. तो राज्य काय? अशी 100 राज्य निर्माण करण्याची त्या बलशाली नवऱ्यांमध्ये माझ्या ताकद आहे म्हणे. मान धनेचे ते तेजस्वी,
भाषण ऐकून माथा डुलवी, द्रोण भीष्म कृप विदुर सुलक्षण, चरफडले परिमणात दुर्जन. जे सज्जन होते त्यांना आनंद झाला, जे दुर्जन होते ते मनात चरपडले. स्वये अर्पिले वैभव सारे, दृष्टा धृतराष्ट्रे दर्शनी उदारे, ओटी भरुणी पांचालीची, करी बोळवन अंधतीयेची. त्यानं स्वतःहून सर्व वैभव तिला अर्पण केलं, तिची ओटी भरली आणि तिची बोळवण केली. संपलेन परिहे तुक्याने, पुन्हा भारीला पिता खलांनी, विचारुणी त्या द्युतासाठी, परत वाहिले धर्मा पाठी. आणि पुन्हा धृतराष्ट्राची आज्ञा मिळवली आणि पुन्हा एकदा द्यूत खेळायसाठी या पांडवांना बोलवलं. आणि त्या दुसऱ्या डावामध्ये काय झालं, 12 वर्षे वनवासी मग 1 वर्ष अज्ञाती, हरेल त्याने जावे हा पण, ठरला से त्या द्युती, जय हरी सुख कंदा. आणि मग पण ठरला 12 वर्ष वनवास जो हरेल त्याला, आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावं लागेल म्हणले. पराभूत हो धर्म पुन्हाही, प्रथम येतसे जय कपटाही. सुरुवातीला कपटाला जय येतं, त्याप्रमाणे हे दुसऱ्यांदा सुद्धा हरले. धर्माचरणा म्हणती थोर, परिणामाचा करुण विचार. वडिलांची आज्ञा मोडायची नाही, धर्माचरण सोडायचं नाही. हा दोष पांडवांचा नाही, मुळात नीचांच्या कपट नीतीचा हा दोष आहे. पांडव होती तै वनवासी, वनवासात गेले, द्रुपद सुता अनुसरे तयासी, धर्म जातसे नतमुख होऊन. महाभारतात हे वर्णन आहे, पांडव जाताना कसे गेले हे धृतराष्ट्रानं नीचपणानं त्या विदुराला विचारलं. विदुरा, कसे गेले रे जाताना? मग त्यावेळेला पांडव कसे गेले वनात जाताना हे सांगितलं. धर्म जातसे नतमुख होऊन, क्रुद्ध भीम निज बाहू उभारून, वाळू फेकी अर्जुन जाता, मुक्त केशती पांडव कांता, मंत्र म्हणतसे धौम्य पुरोहित, प्रजा जाहली सर्वही दुःखित. धर्मराज खाली मान घालून गेले, का तर पुढे होणारा संहार मला बघवणार नाही म्हणून. भीम माझे हात पाहून ठेव, एकेकाचा या हातानं वध करणार आहे म्हणून हात दाखवत गेला. अर्जुन म्हणाला, मी कौरवांचे वाळू जशी फेकतोय ना असे मुंडके उडवणार आहे. हे अर्जुनानं सुचवलं. नकुल सहदेव तोंड झाकून गेले, म्हणले कुलक्षयाचा डाग आम्हाला लागू नये म्हणून आम्ही तोंड झाकतोय म्हणले. आणि द्रौपदी काय म्हणाली, मी हात केस मोकळे सोडलेत, कारण तुमच्या बायका असेच केस मोकळे सोडून शोक करतील. आणि दौम्य ऋषी जाताना इतक्यांचा अंत्यविधी मला एकदाच करायची वेळ येणार आहे कुलगुरू म्हणून मी अंत्यविधीचे मंत्र म्हणत गेला, असं असा विदुरानं धृतराष्ट्राला सांगितलं. अमुचा सर्वाधार निघाला, या भावे जन विह्वल झाला, बसले धरुणी पदराजाचे, धर्म म्हणे त्या मंजुलवाचे. लोक विनंती करायला लागले, धर्मराज जाऊ नका, दुःख न राही कुणा सर्वदा, सुखना नित्य कुणासी, धर्म गणावा सखा जीवीचा, भयना मग विपदासी, जय हरी सुख कंदा. कुणालाच सतत सुख लाभणार नाही, कुणालाच सतत दुःख लाभणार नाही. सुखदुःखाचा खेळ चालू राहील. फक्त धर्माला आपला जीवाचा सखा माना आणि त्यातून तुमच्या सर्व संकटाचा नाश होईल, असं सांगून धर्मराज तिथून निघाले. सुशील पांडव वनास आले, मुनिजन सारे हर्षित झाले, केले त्यांनी प्रेमे स्वागत, सज्जन गौरव होत सदोदित, रवी प्रसादे हतवैभवही, धर्मा पडले उनेन काही, शत शत विप्रासह निष्कामी, वनी वसे नृप काम्यक नामी. काम्यक नावाच्या वनामध्ये ते राहायला आले. सूर्याच्या प्रसादानं द्रौपदीला एक थाळी भेटलेली होती. तिचं जेवण होईपर्यंत जे जे येतील त्यांना या थाळीमधून अन्न भेटत होतं. अशा प्रकारे सर्वांना ते तृप्त करत होते. घोर निबिडते विशाल कानन, रम्य मनोहर तरीही भीषण, विसंगतीत ही थोरी साची, मूर्त जशी भगवान हरीची, असूर्य स्पर्शा असूर्य पश्चावन भू येतील, नृपजा या जणू अवरोधातील, रविकर दंडित अंधारासी, आश्रय दे जीवी सावण्यासी, भर दिवसासी उन्हाळ्यातही तेथ चांदणे नांदे, दाखवीत वाकुल्या शीतता, चंडकरा आनंदे, जय हरी सुख कंदा. भर दिवशी उन्हाळ्यात सुद्धा तिथं थंड वाटायचं चांदणं पडल्यासारखं. आणि थंडपणा शीततेनं सूर्याला वाकुल्या दाखवाव्यात
की बघ तू एवढा तापलास, चंडांश आहेस, तरी इथं आमच्या समोर तुझं काही चालत नाही. कलरव वनादित कुठे तटाके, कुठे घातला गोंधळ भेके. मध्येच हंसांचा ध्वनी ऐकू यायचा, तर बेडकांची सुद्धा डराव ऐकू यायची. प्रफुल्ल होती कमळे काही, दुजी घानशा शेवाळ्याही. गगन श्रीमुख चुंबन लोलुप, भव्य भव्य तर कोठे पादप. निज जननीच्या अंकावरती, झुडपे कोठे लोळण घेती. काही काही झाडं अशी होती की 10-10 माणसांनी हातानं धरली तरी त्यांची खोडं हातात येत नव्हती. करवंदीच्या झिंबड जाळ्या, माझ घरा समवाघा झाल्या. तर मोलाच्या बिळात काही, ससा गोजिरा चालू चाहुल घेई. करवंदीच्या जाळ्यांमधून वाघ दिसत होते आणि झाडांच्या खाली बिळ करून ससे सुद्धा राहत होते. उपमाललनाच्या मृदुतेची, अशी फुले फुलली शिरीषाची. पर्णहीन भुक्कड काटेरी, वृक्ष कुठे रसिकास निवारी. परी वसंती त्या वृक्षी ही, शाखांच्या शेंड्या ते. लाल तुरे अति सुंदर येती, मोहविती नयनाते. जय हरी सुखकंदा, अपात्र दाता मधु अविवेकी. वासमदृष्टी संत मनुकी, संत नहाचे कठोर काटे. यत संसर्गे गळले कोठे. वसंतानं एकीकडं शिरीष, आंबा, अशोक यांना फुलवलं होतं, त्याच वेळेला काटेरी झाडांना सुद्धा लाल रंगाची फुलं, तुरे त्यांना दिले होते. आता त्या वसंताला समदृष्टी म्हणू का, म्हणे संत म्हणू का? नाही, संत म्हणता येणार नाही. संत नहाचे कठोर काटे, यत संसर्गे गळले कोठे. हा जर संत असला असता तर त्याची काटे सुद्धा गळून गेले असते. म्हणजे फुलं तर दिले, हा संत नाही, हा वसंतच आहे. म्हणजे अपात्र जात आहे, योग्यता पाहत नाही आणि सर्वांना सारखं दान करून टाक. अविचारी दाता आहे म्हणले, हा संत नाही. जुनाट वृक्षांच्या खोडावर, वेडून असती वेली ठोसर. जन वृद्धांच्या पायावरती, फुगलेल्या या शिराच दिसती. वृद्ध माणसाच्या पायावर ज्या शिरा फुगलेल्या दिसाव्यात, तसे झाडावर या वेली दिसत होत्या म्हणले लपेटलेल्या. विशाल मंडप भव्य असावा, तसा वृक्ष विस्तार दिसावा. खोडे ज्यांची पाचांच्याही, कवेत येतील माव वाटत नाही. 5 माणसांनी अशी कवटाळली तरी त्यांची खोडं मावत नव्हती. फांद्या त्यांच्या धरुणी हाती, उड्या माकड्या यथेच्छ घेती. सर्प थोर लोंबतात पाहून, पळती दंता विचकून चिरकून. माकडं लटकायचे त्या पारंब्यांना, पण एखादा साप त्यांना जर समोर दिसला लोंबताना की चिरचिर आवाज करून पळून जायचे. गज बजलेले पक्षीगणांनी, वृक्ष किती तरी असती राणी. तेत समृद्धी असे फळांची, कान उठावी नगरे यांची. सिंह गर्जना ऐकून चित्ती, व्याकुळ चित्कारा करी हत्ती. बिलगुन जाती लता भयाने, पादपास पसरून प्रताने. सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर हत्ती सुद्धा चित्कार करायला लागायचे आणि त्यांचा हा आवाज ऐकून वेली झाडांना घाबरून मिठी मारायच्या. मधून त्या वनात जेथे आश्रम पावन होते, शीतताच केवळ त्या ठाई. सौंदर्यासह वसते जय हरी सुखकंदा. घान तेथ ना पाचोळ्याची, भय नाही सर्पशूचे. सर्प कशाला येतील ऐकून, केकार व मोराचे. जय हरी सुखकंदा. पाचोळ्याची घाण नव्हती, स्वच्छ सुंदर आश्रम होते. तिथं साप कसे येतील, कारण तिथं मोरांचा केकारव ऐकू येत होता. मोरांचे आवाज ऐकून साप तिथं येत नव्हते. तळ्यात निर्मळ कमळे फुलली, शांतरवंत हरिणे करिताती. फल संभारे विनम्र पादप, कोमल राही सदाच आतप. विविध तरुंचा परिमल हुंगित, फुलातून वारा वाहत. नववधू समनित हरितची रासी, नेसून तेथे रमे वनश्री. निज भक्तांना त्या विपदेसी, धीर द्यावया ये ऋषिकेशी. प्रिय भामेसी सवे घेऊनी, कमलभूषित रम्य काननी. आणि अशा त्या वनामध्ये पांडवांना धीर देण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला सोबत घेऊन आले. पाहून पुढती श्रीवनमाली, शोकाकुल झाली पांचाली. रडे स्पुंदुनी करुण सतीती, प्रिया जवळ दुःखाकड येती. प्रेमाचं माणूस भेटलं की दुःखाला जसे कड येतात, तसे हिला पुन्हा दुःख व्हायला लागलं. काय म्हणाली,
देवल कश्यप नारद गाती स्तोत्रे तव जगदीशा कर्तुम 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 अन्यथा शक्ती तुझी परमेशा जय हरी सुख कंदा. जे अशक्य ते शक्य करणारा असा तू कर्तुम कर्तुम तुझी शक्ती आहे. आणि देवल कश्यप नारद तुझी स्तुती करतात. तू कुठं होतास? रूप तुझे हे ब्रह्म सनातन उरले सकळ त्रिभुवन व्यापून. प्रभू तू विभूतू तू सर्वात्मा तू झाला छळ मम कवण्या हेतू. श्रीकृष्णा तुझी प्रिय श्रीकृष्णा मी तुझी प्रिय सखी. वीरपती हे असुन मस्तकी कुत्री सममज ओढी दुर्जन कशास असले दुस्सह जीवन. भगवंता तुझी मैत्रीण तुझी बहीण मला म्हणतात लोक आणि 5-5 नवरे आहेत माझ्या मस्तकावर. कुत्रीसारखं ओढलं म्हणले असं जीवन कशाला मला दिलंस. जिवंत सुनी यादव पांडव पांडव जिवंत आहेत यादव जिवंत आहेत. समर्थ असता तू हिर माधव कसे वाटले अंधसुतासी उपभोगू हि जगणुनी दासी. त्या दुर्योधनाची हिंमत कशी व्हावी म्हणली. तुझी भीती का नाही वाटली त्याला. पती असो की दुबळा निर्धन निज पत्नीचे करीतो रक्षण. किती दुबळा असला तरी बायकोचं रक्षण करतो म्हणले नवरा. बलशाली हे असुनी पुढती विटंबना मम फुकाट बगती मुकाट बगती. असो तुम्हा धिक्कार कशाला गांडीव चक्र गदाही. अबलेचे ही रक्षण जाते करावयानच येई जय हरी सुख कंदा. कृष्ण अर्जुनाला दोघांनाही तिनं एकदाच बोल तुझं गांडीव सुद्धा कामाचं नाही तुझं चक्र गदा सुद्धा कामाची नाही. अबलेचं रक्षण करता येत नाही तर हे अस्त्र कशाला दाखवता शोभेसाठी. पुत्र पतीना सती भ्राते पितान तू ही कृष्णा माते. मला पुत्र नाही पती नाही भाऊ नाही बाप नाही आणि कृष्णा तू सुद्धा नाहीस. कुणीही नामज कुणीही नाही कान छळावे क्षुद्रांनीही. आणि धर्मपाशानं बांधलेले पांडव अजूनही ऐकतच होते. द्वेष सहित अति उद्वेगाचे भाषण बोचक हे प्रमदेचे. त्या सोज्वळ स्त्रीचं भाषण कृष्णाला सुद्धा बोचलं. धनंजयाच्या वसे जिव्हाळी जशी पहाटे ठेचला हिवाळी. हिवाळ्याच्या पहाटे जशी ठेच लागावी हिवाळी लागावी तसं अर्जुनाला झालं. टप 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 पडती धारा उरो भाग तो भिजला सारा. मुखास झाकून दोहातांनी मुक्तरडे क्षतुर्दया मानी. भगवंताने द्रौपदीला रडून मोकळं होऊ दिलं. मग तिचं सांत्वन केलं. स्कंधा स्पर्शुण वत्सल हाते म्हणे व्यथा तव समजे माते. घडते नच हे असतो मी जरी सुदूर होतो शाल्व वधापरी. शोक न करी गे विजयी पांडव होतील रडतील रिपु भारी आतव. शोक करू नको म्हणले. तुझ्या वैऱ्याच्या बायका ज्या आहेत त्या आता रडणार आहेत तू रडू नकोस. संकटातची सच्छिलाचे तेज चढे अनली हेमाचे. द्रौपदी एक तर सोनं होऊ नये म्हणले तू होऊ नयेस ती झालीस सोनं झालीस. आणि सोनं झालं तर भट्टीची तयारी ठेवावी लागते. तावून सुलाखून निघावं लागतं तुला. तसं एक तर सज्जन होऊ नये. सज्जन झाला तर संकट सहन करावं लागतील पण तो आनंद भेटणार आहे पण त्यासाठी संकट सहन करावं लागतं. तुला संकट काळामध्ये हे जे तू असे सज्जन हे जे संकट भोगतात त्या संकटामुळे काय होतं त्यांच्या शीलाला तेज चढतं. तसं तुझं काहीच झालंय म्हणून. शोक भार तो हलका झाला श्रीहरीच्या सहवासी. संतांची प्रिय भेट अशीची वाढविते हर्षाची जय हरी सुख कंदा. संतांच्या भेटीनं जसा आनंद होतो तसं भगवंताच्या सहवासानं पांडवांचा शोक जरा हलका झाला. पुरुषोत्तम सर्वज्ञ माधव म्हणे घेऊनी जवळी पांडव. वर्षे 12 तुम्हा मीरा मिळाली करा त्यात सिद्धता आपुली. भगवंतानं पांडवांना सांगितलं आता 12 वर्षे तुम्हाला भेटलीत त्यात सिद्धता करा म्हणले. पुढचं धोरण तुम्हाला ठरवावं लागेल. धोरण पुढचे समजेल जया तोचा आणि तो खेचून विजया विजया. स्वस्त कधी न बसेल सुयोधन तुम्हीही करणे बल संपादन. तो काही शांत बसणार नाही म्हणले 12 वर्ष तोही खटपटी करणार. तुम्ही सुद्धा आपल्या तयारीला लागा. आणि अर्जुनाला म्हणाला विजया जातू इंद्रपुरासी मिळीव तेथील अस्त्र बळासी. भीष्म द्रोणा सवेरणाते प्रसंग आहे पुढे तुम्हा ते. तू आता काय कर इंद्रपुरी जा आणि इंद्राकडून अस्त्र मिळवून आण. का
इंद्र त्याचा पिता आहे अर्जुनाचा. इंद्राच्या वरानं कुंतीला अर्जुन झालेला होता. कारण पुढं तुमचा भीष्म द्रोणासह रणात प्रसंग आहे म्हणजे त्यांच्याजवळ ब्रह्मास्त्रासारखे आहेत. तू सुद्धा असे अस्त्र काही आण, तुला दैवी सामर्थ्य मिळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तू शंकराकडे जा. तपे शंकरा तुष्ट करावे, पाशुपता त्या पुन मिळवावे. शैव शक्ती ती येता हाती, सुरासुरांची नुरली भीती. ब्रह्मास्त्राच्या वर जर काही असेल तर ते केवळ पाशुपतास्त्र आहे म्हणले. ते आणून ठेव, पुढं प्रसंग येवो का नाही येवो, पण आपल्या जवळ तयारी असलेली आवश्यक असते. आणि ते जर आलं तर तुला देव असुर या दोघांची सुद्धा भीती राहणार नाही. नको धरू युधिष्ठिरा, लवही मानसी संशय. हवी प्रबळ शक्तिता, खल जना बसाया भय. अधर्म असतो खरा, वरुण धर्म भासे जरी. कधी उलटही असे, समजण्यात ते चातुरी. एवढे करू नये. युधिष्ठिर नीतीला धरून काहीतरी चुकीचं करेल म्हणून भगवंतानं त्याला सांगितलं, युधिष्ठिरा काही संशय धरू नकोस. हा कशाला शक्ती पाहिजे? हवी प्रबल शक्तिता, खलजनास बसाया भय. त्यांना भीती राहावी, धाक राहावा म्हणून शक्ती पाहिजे. आणि अधर्म असतो खरा, वरुण धर्म भासे जरी. कधी उलटही असे, समजण्यात ही चातुरी. म्हणले कधी धर्म वाटतो तो अधर्म असतो, पण जो अधर्म वाटतो तोच खरा धर्म असतो. अशा खलजनांचा नाश करणं हाच खरा धर्म आहे, हे लक्षात ठेव म्हणले. आणि इथून पुढची तयारी करायला लागा. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण